योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। येत्या 2 ते 3 दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6544 शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर आता तुम्ही पण पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत आनंदाची आहे। राज्यभरातील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आता रखडलेला पीक विमा मिळण्यास पूर्णपणे मान्यता मिळालेली आहे। आता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती रखडलेला पीक विमा जमा करा असे आदेश देखील या ठिकाणी येऊ लागलेले आहे। आता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती रखडलेला पीक विमा योजनेची जी काय रक्कम असेल ती रक्कम देखील पूर्णपणे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार असल्याचे या ठिकाणी चित्र समोर आलेले आहे। त्यामुळे आता शेतकरी पूर्णपणे आनंदी झालेल्याचे चित्र आपल्या समोर आल्याचे दिसत आहे। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण पीक विमा भरला असेल तर आता रखडलेला पीक विमा आलेला आहे। आता पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना मोठा निर्णय घेण्यामध्ये आलेला असून आता त्यांना पूर्णपणे जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण जर पीक विमा योजनेची वाट बघत असाल तर आता तुम्हाला पण पीक विमा मिळणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट झालेले आहे। परवा झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पूर्णपणे पीक विमा योजनेची रक्कम आज उद्या या 2 ते 3 दिवसामध्ये देखील वाटप होणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट देखील झाल्यामुळे आता पीक विमा भरलेल्या पूर्णपणे शेतकऱ्यांना रखडलेला पीक विमा जमा करा असे आदेश देखील येऊ लागल्यामुळे आता शेतकरी पूर्णपणे आनंदी झाल्यामुळे आता पूर्णपणे रखडलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याचे चित्र स्पष्ट झालेले आहे। जर आता तुम्ही पण पीक विमा भरलेले शेतकरी असाल तर आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम देखील जमा होऊ शकते। आता या ठिकाणी जर तुमचा पण जिल्हा याच 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तरच तुम्हाला पीक विमा आता या ठिकाणी मिळणार। आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये फक्त आता या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे। आता जर तुम्ही पण याच 12 जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल, जर तुम्ही पण याच 12 जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, जर तुम्ही पण याच 12 जिल्ह्यातून पीक विमा भरला असेल तर आता तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती रखडलेला पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील जमा केला जाणार असल्याचे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्ट झालेले आहे। किती रुपये देखील मिळणार, किती वाजून किती मिनिटांनी मिळणार, डीबीटीचं बटन दाबायची वेळ काय असणार, किती वाजून किती मिनिटांनी डीबीटीचं बटन दाबून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास मान्यता मिळणार आहे। वेळ काय असणार आहे पूर्णपणे आपण ती वेळ या ठिकाणी बघूया। कोणत्या वेळेला रक्कम जमा केली जाणार आहे ती वेळ आपल्याकडे आलेली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती वेळ बघणार आहोत। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला आणि या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही पण भेट दिलेली असेल पहिल्या वेळेस तर लगेच सबस्क्राईब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा। आता डीबीटीचं बटन दाबायची वेळ काय असणार त्यापूर्वी आपण देखील बघणार किती रुपये मिळणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती, किती रक्कम जमा केली जाणार पीक विमा योजनेची, रखडलेला पीक विमा दुसरा टप्पा देखील किती रुपयांचा असणार आहे, आज उद्या या 2 दिवसामध्ये किती रुपये देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे, पीक विमा योजना भरलेल्या शेतकऱ्यांना आता रखडलेला पीक विमा किती मिळणार तर तो मिळणार आहे 17,200 रुपये। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण पीक विमा भरला असेल तर तुम्हाला आता 17,200 रुपये देखील या ठिकाणी पीक विमा योजनेची रक्कम मिळणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत असल्यामुळे तुम्हाला देखील आता चिंता करायची गरज नाहीये। तुमची पण चिंता आता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रखडलेला पूर्णपणे
पीक विमा जमा करण्यामध्ये येणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत असल्यामुळे आता तुम्हाला पण चिंता करायची गरज नाहीये. तर चला ते 14 महत्त्वाचे जिल्हे बघू. आपण त्यापूर्वी ती वेळ बघू कोणत्या वेळेला तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम येणार. पीक विमा योजनेचे 17,200 रुपये देखील कोणकोणत्या शेतकऱ्यांना येणार, किती वाजून किती मिनिटांनी देखील टाकण्यामध्ये येणार आहे. पूर्णपणे अपडेट आपल्यासमोर आलेली असल्यामुळे तुम्हाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून ती अपडेट कळणार आहे. फक्त आता व्हिडिओला बघत चला. कोणती वेळ असणार, कोणत्या वेळेला रक्कम मिळणार, आपण ते जिल्हे तर बघणार. त्यापूर्वी देखील ती वेळ बघू कोणत्या वेळेला रक्कम बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार, कोणती असणार आहे ती वेळ. ज्या वेळेला तुम्हाला पण तुमचं बँकेचं खातं असेल, मोबाईल नंबर असेल चेक करायचा आहे, त्याच वेळेला देखील तुमच्या खात्यावरती पूर्णपणे जमा होणार रक्कम, ती म्हणजे पीक विमा योजनेची. आता या ठिकाणी लक्ष द्या, या वेळेला राज्य सरकार आणि केंद्र सरकार देखील DBTचं बटन दाबणार आहे. DBTचं बटन दाबून पूर्णपणे नागरिकांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास मान्यता मिळणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. याच वेळेला तुम्हाला पण पूर्णपणे तुमच्या बँकेच्या खात्याकडून मोबाईलवरती मेसेज येणार. कोणती असणार ती वेळ, तर ती असणार आहे 5ची वेळ. जसा तुम्हाला PM किसान योजनेचा 22वा हप्ता 5 वाजता मिळालेला होता, त्याचप्रमाणे आता रखडलेला पीक विमा देखील तुम्हाला 5 वाजेला तुमच्या बँकेच्या खात्याकडून तुम्हाला देखील टाकण्यामध्ये येईल. काही शेतकऱ्यांना आज तर काही शेतकऱ्यांना उद्या देखील या ठिकाणी मिळणार आहे रक्कम. आता हे 14 जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पूर्णपणे प्रतीक्षा संपवली गेलेली आहे. या 14 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल, जर तुमचा पण जिल्हा याच 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये येत असेल, तर तुम्हाला पण आता चिंता करायची गरज नाही आहे. तुमची पण आता चिंता मिटवली गेलेली आहे, कारण की आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम रखडलेला पीक विमा आल्यामुळे आता शेतकरीसुद्धा खुश झालेले आहे. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे बघायचा प्रयत्न करू. कोणते शेतकरी खुश झाले, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रखडलेला पीक विमा मिळणार आहे. आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खुशीचे वातावरण झालेले आहे. आपण हे 14 जिल्हे बघू. त्याचबरोबर देखील तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायला सांगितलेले आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांचं एक काम अधुरं असेल, त्या शेतकऱ्यांनी हे काम लवकरात लवकर करावे, जेणेकरून त्यांना पण अडचण येणार नाही, त्यांना बाधा येणार नाही. जर आता तुमचं पण हे एक महत्त्वाचं काम अधुरं असेल, जर तुम्ही पण हे काम केलेलं नसेल, तर तुम्हाला देखील या ठिकाणाहून बाद करू शकतात. तुम्ही पण या ठिकाणाहून बाद होऊ शकतात. त्यामुळे हे काम अत्यंत महत्त्वाचं आहे. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते महत्त्वाचं काम बघू. कोणतं काम आहे, जे काम जर तुम्ही केलं नाही आहे तर तुम्हाला देखील बाद करण्यामध्ये येईल आणि तुम्हाला 1ही रुपया दिला जाणार नाही. ते काम अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे तुम्हाला पण ते लवकरात लवकर करणं अत्यंत गरजेचे आहे. ते म्हणजे तुमची फार्मर ID. जर आता तुम्ही फार्मर ID काढले नसेल, तर तुम्हाला देखील लवकरात लवकर काढून टाकावी, जेणेकरून तुम्हाला पण पीक विमा योजनेचा लाभ असेल, नमो शेतकरी योजनेचा लाभ असेल, PM किसान योजनेचा लाभ असेल, सविस्तरपणे मिळेल. या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भेटूया अशाच अपडेट्स.